आजच्या दिवसातील चौथी मॅच हरणतळे स्पोर्ट वर्सेस शिवराज स्पोर्ट सुपर 12 मधील आजच्या दिवसातील चौथा सामना. बॉलिंग एंड वरती गणेश आप्पा, ट्रायक वरती खेळतोय बंटी, नॉटरला जनार्दन. पहिलं षटक. पहिला चेंडू बंटी तयार. वन बाउन्स. डॉट चेंडू, कुठली धाव नाही. रोमांचक सामना हरणतळे स्पोर्ट वर्सेस शिवराज स्पोर्ट आजच्या दिवसातील चौथा सामना. नो बॉल, फ्री हिट. धावसंख्या झाली ती 1. पहिले षटक चालू. पुढील चेंडू, मारला चेंडू, खणखणीत बिग बिग शकडा. धाव संख्या जाऊन पोचली ती 7 धावा. पहिले षटक चालू. रोमांचक सामना गणेश आप्पा टू बंटी. ओ स्विच हिट आणि खणखणीत षटकार. लगातार दुसरा षटकार. थर्ड अंपायर डिसिजन.
आमचे मित्र मयूर टिंगरे लाईव्हचा आनंद घेत आहेत. OUT आउट. बाहुनिया तांडव है कर्दुधुंद शंकरा डमरुनाथ डळमळे भूमंडळ हात हो शंकरा शंकरा बाहुनिया तांडव है कर्दुधुंद शंकरा डमरुनाथ डळमळे भूमंडळ हात हो धाव संख्या 13. 1-13. लगातार 2 षटकार मारले होते बंटीने, पण तिसऱ्या चेंडूवरती कटआउट होतोय तो बंटी. नवीन फलंदाज आलाय तो अमित. 1-13. पहिले षटक चालू. मारलेला चेंडू खणखणीत षटकार. धावसंख्या फुटली 19. धावसंख्या 19. थोडासा चेंडू आराम करत होता, परंतु धनराजने त्याला परत ढकलले. पुढील चेंडू बॅटमन तयार. वाईट. अतिरिक्त 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या जाऊन फुटली 20 धावा. पहिले षटक चालू. मारले चेंडू बुक्की धावा भेटतायत आणि खणखणीत चौकार. धावसंख्या पहिल्या षटकात धावून पोहोचते ती 24 धावा. 1-24. चालू सामना. हरणतळे स्पोर्ट संघमालक कैलासवासी विष्णुदत्त खांदवे. कोर मध्ये मारला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचली 26 धावा. 1 बाद 26.
शिवराज स्पोर्ट संघ संघ मालक महेश दादा खांदवे तसेच शिवाजी बापू खांदवे. चालू सामना हरणतळे स्पोर्ट वर्सेस शिवराज स्पोर्ट. आशिष टू जनार्दन. जनार्दन मारला चेंडू आणि खणखणीत चौकार. धाव संघाची 30. 1 बाद 30 धावा. दुसरं षटक चालू. डेड चेंडू. अप्रतिम चेंडू. कुठली धाव नाही. धाव संख्या मात्र स्थिर. धाव संख्या 30 धावा. 1 बाद 30 धावा. पुढील चेंडू. अप्रतिम चेंडू. कुठली धाव नाही. पहिला चेंडू 2 धावा. दुसरा चौकार. तिसरा डॉट. चौथाही डॉट. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. खराब चेंडू. वाईट चेंडू. अतिरिक्त 1 धाव. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्येत 31. पुढील चेंडू. मारले चेंडू हवेत आणि खणखणीत षटकार. डॉट चेंडू. कुठली धाव नाही. 2 षटकांतर धाव संख्या जाऊन पोहोचते 37. 1 बाद 37 धावा. चालू सामना हरणतळे स्पोर्ट वर्सेस शिवराज स्पोर्ट. दोन षटकांतर धाव संख्या जाऊन पोचली ती 1 बाद 37 धावा. तिसरे षटक आपल्या संघासाठी घेऊन आलाय तो गणेश आप्पा, नावाजलेला बॉलर गणेश आप्पा.
गणेशापटू अमित, आपलातून बॅट्समन अमित. बघूया आपल्या संघासाठी अजून किती धावा जोडतोय. वैयक्तिक दुसरं तर संघासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी आलाय गणेश आप्पा. अप्रतिम चेंडू पण अमित काही समजू शकले नाहीत. शॉर्ट पिच थोडासा चेंडू, कुठली धाव नाही. स्लोअर चेंडू, तितकाच छान शॉट परंतु एक धाव. धावसंख्येत एकने भर, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 38 धावा. एक बाद 38. तिसरं षटक चालू, काही चेंडू शिल्लक. गणेशापट्टू जनार्दन, जनार्दन टू गणेशाप्पा. वाईट चेंडू आणि खानखानी चौकार. धावसंख्येत तिसरं षटक चालू, काही चेंडू शिल्लक. वाईटच्या स्वरूपात मिळाल्या हा 5 धावा. धावसंख्येत 43. पुढील चेंडू, धावसंख्या एकने भर, धावसंख्येत 44. वाईट चेंडू, अतिरिक्त एक धाव. धावसंख्येत एकने भर, धावसंख्या झाली 45 धावा. या आधीच्या मॅचसाठी थोडं पारितोषिक आलेलं आहे. दादाची वस्तीचे स्टार क्रिकेटर विशाल भाऊ लांडगे धनरासाठी 200 रुपये आणि विवेक सिंग बॉबी यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे आणि विशाल भाऊ आपल्या हस्ते एक पारितोषिक द्यायचं आहे. रामदास खांदवे तसेच यांच्या हस्ते बक्षीस दिलं जाईल. बक्षीस स्वीकारायचे धनराज खांदवे, विवेक सिंग, विशाल भाऊ लांडगे आपल्या हस्ते बक्षीस द्यायचे. सातो पाहुणं यांच्या हस्ते बक्षीस दिलं जाईल. सातो पाहुणं आपल्या हस्ते आत्ता बक्षीस दिलं जाईल. धावसंख्या 46. पुढील चेंडू, ब्लॉक हॉल चेंडू, कुठली धाव नाही. जनार्दन काही बॉल समजू शकले नाहीत. गणेशाप्पा जोरदार प्रहार. धावसंख्या 46.
तिसरं षटक चालू. गचाळ असं थोडंसं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल संजय पितांबर यांचं. आणि तीन षटकांतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती हरणतळे स्पोर्ट क्लब. 1 बाद 50 धावा. चौथं षटक. टाकतो आशिष संघाचा कर्णधार. आशिष टू अमित. टेस्ट ड्राईव्ह कणकणी चौकार. धाव संख्या 4 ने भर. धाव संख्या जाऊन पोहोचली 54 धावा. चौथं षटक चालू. आशिष जोराचा प्रहार आणि खणखणीत लगातार दुसरा चौकार. पुढील चेंडू अमित तयार. वाईट चेंडू अतिरिक्त एक धाव. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 59. 59 धावा. 1 बाद 59. चौथं षटक चालू. रोमांचक सामना हरणतळे स्पोर्ट वर्सेस शिवराज स्पोर्ट. पुढील चेंडू अमित तयार. स्टेट ड्राईव्ह तितकं छान क्षेत्ररक्षण गणेश अप्पा. 1 धाव पूर्ण. धाव संख्या 1 ने भर. धाव संख्या जाऊन पोहोचली 60 धावा. 1 बाद 60 धावा. चौथं षटक चालू. काही चेंडू शिल्लक. वैयक्तिक दुसरं तर संघासाठी चौथं षटक घेऊन आला तो आशिष संघाचा कर्णधार. हलकस वार चालू ग्राउंड मध्ये. मारलेला चेंडू खणखणीत षटकार.
काढली 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 67 धावा. चौथं षटक चालू. काही चेंडू शिल्लक. आठ चेंडू 21 धावा. अमित खांदवे 1 षटकार 3 चौका. मारलेला चेंडू खणखणीत झणझणीत चौकार. सुमधुर संगीत. चार षटकांतर धाव संख्या जाऊन पोहोचली 1 बाद 71 धावा. 5वं षटक आपल्या संघासाठी कॅप्टनने आमंत्रित केलंय. सागर तांबे सागर टू जनार्दन. पाचवं षटक घेऊन आला तो सागर. पहिला चेंडू हलकीची टॅप आणि नो बॉल. नो चेंडू. 3 हिट. धाव संख्या झाली ती 73. 4 षटकांतर धाव संख्या पोहोचली ती 74. 5वं षटक चालू. प्रीटचा चेंडू. सागर टू अमित. अप्रतिम चेंडू. कुठली धाव नाही. धाव संख्या 73. पुढील चेंडू अमित तयार. अप्रतिम चेंडू. कुठली धाव नाही. लगातार दुसरा चेंडू डॉट. अकरा चेंडू 25 धावा. अमित खांदवे. 12 चेंडू 25 धावा. जनार्दन खांदवे. मारलेला चेंडू
बघूया किती धावा भेटतायत. थर्ड अंपायर ओके. सेफ आहे. धाव संख्या झाली ती 74. मारला चेंडू खणखणीत. एक धाव पूर्ण. धाव संख्येत एकने भर. धाव संख्या झाली 75. 5वं षटक चालू. काही चेंडू शिल्लक. भावी नवरदेव सचिन भाऊ शिर्के आपण आलात सरचे स्वागत. ओहो क्या मारा आहे. खणखणीत षटकार. धाव संख्या आली 81. 5वं षटक चालू. काही चेंडू शिल्लक. ट्रायकडे खेळतोय अमित खांदवे तुफानी बल्लेबाज. 81. धाव संख्या 81. 5वं षटक चालू. तुफानी बल्लेबाज अमित खांदवे. अमित टू सागर. मारले चेंडू. पहिली धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. पाच षटकांतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 82 धावा. एक बाद 82. संजय पितांबरे अंतिम षटक. 6वं षटक घेऊन आला तो संजय. संजय टू अमित.
धावसंख्या 82. पहिला चेंडू आणि वाईट अतिरिक्त एक धाव. धावसंख्या 83. पुढील चेंडू अमित तयार. फुलटच चेंडू करून मारला खणखणीत झणझणीत चौकार. सत्याऐंशी धावा. फुलटच चेंडू आणि खणखणीत मारला षटकार. तेरा चेंडू 26 धावा. जनार्दन खांदवे 2 चौकार 2 षटकार. आपल्या अर्धशतकापासून 7 धावांनी दूर. मारला चेंडू. पहिली धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही पूर्ण. धावसंख्या आली ती 95. धावसंख्या आली ती 95. अंतिम षटक. काही चेंडू शिल्लक. हरणतळे स्पोर्ट क्लब 95 धावा 1 बाद 95. पुढील चेंडू अमित तयार. अमित टू संजय. राईट हँड बॉलर राईट हँड बॅट्समॅन. ओहो अप्रतिम चेंडू. कुठली धाव नाही. धावसंख्या मात्र स्थिर. 18 चेंडू 45 धावा. अमित खांदवे 2 चेंडू शिल्लक. अंतिम षटकातील काही चेंडू शिल्लक. ओहो खणखणीत षटकार. एकाच टायमाला शतक आणि एकाच टायमाला 50. मारला चेंडू खणखणीत षटकार. चार धावांचं लक्ष. तुफानी अशी बॅटिंग केली ती अमित खांदवे यांनी. 20 चेंडू 57 धावा 5 षटकार आणि 4 चौकारच्या साह्याने. छत्तीस चेंडू आणि 108 धावांचा पाठलाग करायचा शिवराज स्पोर्ट्स संघाला. हॅलो
भाऊ तो नाव कमेंट करणार चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजून 2 सामने व्हायचेत. 36 चेंडू आणि 108 धावांचं लक्ष्य. अमरिया प्रतिष्ठान वर्सेस शिवगर्जना स्पोर्ट. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन कॉम्प्युटर बॉक्स पाशी यायचंय. पहिला पुकार. अमरिया प्रतिष्ठान वर्सेस शिवगर्जना स्पोर्ट क्लब या अंतराचा होणारा सामना. दोन्ही संघांनी आपले कर्णधार इकडे पाठवायचे. अमरिया प्रतिष्ठान शिवगर्जना स्पोर्ट. कॅप्टन लिस्ट घेऊन यायचंय. छत्तीस चेंडू आणि 108 धावांचं लक्ष असणार ते शिवराज स्पोर्ट संघापुढे. धडाचे फलंदाज आलेत. नवनाथ खांदवे आणि आशिष खांदवे अशी नावाजलेली जोडी. आता जोडी काय करते ग्राउंडच्या आतमध्ये काही क्षणात आपल्याला समजेल. आणि हरतळे स्पोर्ट क्लब पहिले षटक कोण घेऊन येत आहे. बॉलिंग मार्क 1 वरती नवनाथ आणि स्ट्राइक वरती नवनाथ. आता कोणचा नवनाथ काय करतोय आता आपल्याला संघामध्ये आतमध्ये बघावं लागेल.
पहिले षटक. पहिला चेंडू या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळाला आणि चांगलं बॅकअप प्रतीक बंटीच्या माध्यमातून आपण पाहिलं सीमारेषेच्या अगदी जवळ. नवनाथ खांदवेचा पहिला चेंडू 2 धावा देऊन गेला. नवनाथ खांदवेला शिवराज विरुद्ध हरणतळे एक मोठी लढत या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 108 धावांचा पाठलाग आणि इथे फर्निचर डिस्ट्रॉय, त्रिफळा उद्ध्वस्त. या पुढची होणारी मॅच अमर युवा प्रतिष्ठान विरुद्ध शिवगर्जना स्पोर्ट्स. या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आपण टॉससाठी यायचं आहे आणि सागरशेठ खांदवे दादाच्या वस्तीचे संघ मालक आहेत, त्यांना आमंत्रित करूया. त्यांच्या समवेत रमेश शेठ खांदवे आणि संतोषजी चौधरी दाजी यांना विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आणि निलेश शेठ वाघमारे यांना विनंती आहे की आपण टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं. हा चेंडू स्वप्नील खांदवे चूक करतोय. खरं तर एक सिंगल मिळाले आणि या सिंगलच्या बरोबरीने आपण पाहतोय 3 धावा धावफलकावरती लागतात. शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब लोहगाव आणि अमर युवा प्रतिष्ठान लोहगाव अशी पुढची मॅच असेल. सिंगल आली आणि सिंगलच्या बरोबरीने 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 मोठ्या संघांमधली मोठी लढाई आपल्याला पाहायला मिळते. 108 धावांचा पाठलाग करायचा आहे. 107 धावा जमवल्या पहिल्या सत्रात फलंदाजी करणाऱ्या हरणतळे स्पोर्ट्सनं आणि 108 धावा जमवताना आपण पाहतोय पहिला फलंदाज तंबूमध्ये परतलाय नवनाथ. वैयक्तिक 2 धावा त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या. आशिष खांदवे आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला सागर तांबे, गोलंदाज नवनाथ. हा चेंडू आशिष खांदवेच्या अगदी पुढ्यात होता आणि त्या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतोय. 6 धावा. आशिष खांदवेच्या बॅटमधनं मोठा फटका आलाय. आक्रमणाला सुरुवात झाली आहे आणि या 6 धावांच्या बरोबरीने 9 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. हा चेंडू पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न, बराच वेळ हवेमध्ये राहिलाय. सिंगल पूर्ण केली आहे आणि एका धावेवर समाधान मानताय ते दोन्ही फलंदाज. सावध खेळ इथे सुरू आहे शिवराज स्पोर्ट्सचा, कारण मोठा पल्ला गाठायचा आहे. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यापुढची होणारी मॅच अमर युवा प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब. या दोन्ही टीम दरम्यान टॉस होईल. नवनाथदादा मोजे अमर युवा प्रतिष्ठानचे, अमर युवा
प्रतिष्ठानं टॉस जिंकला. नवनाथदादा मोजे संघ मालक आहेत. आणि दुसरा संघ आपण बघतो शिवगर्जना स्पोर्ट्स, चंद्रकांत शेठ, विष्णू खांदवे. इथे आलाय षटकार या 6 धावा. फलंदाज निर्णय घेतलाय, फलंदाजीचा निर्णय घेतलाय तो अमर युवा प्रतिष्ठाननं. षटकाराच्या बरोबरीनं पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 16. आता 18.4 धावांच्या सरासरीने आपण पाहतोय. 92 धावा करायच्या, चेंडू शिल्लक आहे 30. आशिष खांदवेच्या बॅटमधनं आलेला षटकार पाहिला आणि आठवण झाली मैत्री चषकाची, मैत्री चषकातल्या फायनलची. त्या मॅचमध्ये 50 धावांची अर्धशतकी खेळी त्यांनी केली होती. तसा खेळ आता आठवावा लागेल आशिष खांदवेला, तसा खेळ करावा लागेल शिवगर्जना स्पोर्ट्स या टीमला, या शिवराज स्पोर्ट्स या टीमला. 1 बाद 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शिवगर्जना पुढच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, परंतु या मॅचमध्ये कोण गर्जना करणार, विजयाच्या समीप कोण पोहोचणार, यासाठी सुरू असलेली लढाई. प्रतीक कांदवे, बंटी कानमंत्र देतोय प्रीतमला. या कानमंत्राचा कितपत उपयोग होणार हे बघणंही महत्वाचं आहे. राहुल मासुळकर ते या ठिकाणी आहेत याची आठवण करून देतात. चेंडू आणि 92 धावा. गोलंदाज प्रीतम तयार. प्रीतमचा हा चेंडू लिलया खेळलाय, लॉंग स्टॉप, लॉंग लेग मध्ये आलेला. शिवराज मॅक्सिमम षटकार. ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या सत्रात 107 धावा, भला मोठा डोंगर, आणि तो डोंगर फोडण्याचं काम शिवराज स्पोर्ट्सचा फलंदाज आशिष खांदवे करताना आपण पाहतोय. इथे आलाय डेड बॉल आणि पंच राज सरांचा इशारा येतोय. 22 धावांवरती धावफलक स्थिर आहे. एक फलंदाज बाद आहे. आशिष खांदवे समोर स्ट्राईक एंडला 7 देतोय त्याला फलंदाज सागर तांबे. इथे डॉट बॉल आला आणि या डॉट बॉलच्या बरोबरीनं 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अक्षय 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये शिवराज स्पोर्ट्सचा, तर हरणतळे स्पोर्ट्सचा खेळाडू आपण बघतोय अक्षय. दोघंही अक्षय आहेत आणि ते सुद्धा या मॅचची वाट बघतायत की इथे अक्षय कुमार सारखा खेळ कोण करणार. आशिष भाऊ खांदवे आपण बघतोय स्ट्राईक एंडला. वैयक्तिक धावा संख्या 13 आहे. 2 षटकारांचा समावेश आहे. गोलंदाज प्रीतम तयार. प्रीतमचा हा चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये आपण पाहतोय. लॉंग लेग, फाईन लेग सीमारेषे पलीकडे हा चौकार. सव्वीस धावा आपण धावफलकावर पाहतोय या चौकाराच्या मदतीनं. 1.3 षटकाचा खेळ इथे संपलाय. 27 चेंडू आणि 82 धावांची गरज आहे. गोलंदाजाला वारंवार कानमंत्र दिले जात आहेत कारण समोर आशिष खांदवे नावाचं वादळ आहे. या फलंदाजामध्ये क्षमता आहे, ताकद आहे, जोश आहे आणि तो स्वतःच्या क्षमतेला सिद्ध करतोय. 1 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत.
वैयक्तिक 17 धावा आपण त्याच्या धावफलकावर पाहतोय. सागर तांबेची तितकीच चांगली साथ पाहायला मिळते. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आला, 7 धावा काढून नॉन सेकंड मध्ये उभा आहे. बाद झालेला फलंदाज आपण पाहिलं नवनाथ खांदवे. धावा जमवल्या वैयक्तिक 2 आणि पॅव्हलियन मध्ये परतलाय. 1 बाद 26. हा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात, चेंडूला उचलतोय फेकतोय. तत्पूर्वी सिंगल आली आणि सिंगलच्या बरोबरीने स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं. 27 धावा धावफलकावरती आहेत. धावफलक हलतं राहणं कामा महत्वाचं आहे आणि ते धावफलक हलतं राहत आहे. षटकार चौकार त्यानंतर सिंगल धावफलकावर धावा आहेत ते 27. महेश शेठ खांदवे आणि शिवाजी बापू खांदवे यांचा हा संघ शिवराज आपण पाहतो 108 धावांचा पाठलाग करताना. उजव्या यष्टीच्या दूरवरून जाणारा हा चेंडू पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि कैलासवासी पैलवान विष्णू दात्या खांदवे यांच्या नावाने खेळणारा हरणतळे स्पोर्ट्स ही मोठी लढाई आपण या मॅच मध्ये पाहतोय, या टुर्नामेंट मध्ये पाहतोय. प्रीतम टू सागर. हा चेंडू सागरने खेळलाय, सेफ आहे. फटका. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात, चेंडूला उचलणार फेकणार. तत्पूर्वी 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 30 धावा धावफलकावरती लागत आहेत. 108 पैकी 30 धावा आल्यात. आता 25 चेंडू आणि गरज आहे ती 78 धावांची. 11 चेंडूंमध्ये आल्या 30, 25 मध्ये धावा करायच्या 78 आणि या धावांचा पाठलाग करण्याची क्षमता असलेला संघ आपण पाहतोय शिवराज. शिवनेरी पॅव्हलियन मध्ये शिवराज स्पोर्ट्स आहे. रायगड पॅव्हलियन मध्ये आपण पाहतोय हरणतळे स्पोर्ट्स आहे. प्रेक्षक गॅलरीमध्ये आपण पाहतोय बरेचसे प्रेक्षक खेळाडू या मॅचचा आनंद घेत आहेत. ही पर्वणी आहे, ही मेजवानी आहे मॅच. हा चांगला फटका आहे. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेनं वाटचाल करतोय परंतु आउटफील्ड स्लो आहे. खराब आउटफील्ड पाहायला मिळतं. त्या कारणामुळे थोडासा फरकानं चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये राहिला. क्षेत्ररक्षकाने जाऊन उचलला फेकला. तत्पूर्वी 2 धावा आल्या आणि 2 धावांच्या बरोबरीनं सरासरी काम आहे. पहिल्या ओव्हरनंतर धावा आल्या तर 16, दुसऱ्या ओव्हरनंतर सुद्धा 16 धावा येत आहेत. एकूण 2 षटकांचा खेळ संपलाय. एक फलंदाज बाद आहे. 32 धावा धावफलकावरती आहेत. राहुल. तीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि समोर जी साईड स्क्रीन आहे ब्लॅक, त्या स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक बसलेत डीजे मास्टर राहुल आता सगळ्यांना देतात. बत्तीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बिग बॅटल, बिग फाईट, एक मोठी लढाई. सुरुवात जरी शांत वाटत असली ना तरी या इनिंगचा शेवट तेवढा शांत नसणार आहे. हल्लकल्लोळ मैदानामध्ये पाहायला मिळेल. एकमेकांवरती चढाई करण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल. एकमेकांवरती कुरघोड्या करण्याचा प्रयत्न या इनिंगमध्ये आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळणार आहे. 32 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही धावा करायच्या आहेत. 76
चेंडू शिल्लक आहेत 24 आणि 24 चेंडूंपैकी पहिले 6 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अमित खांदवे कर्णधार हरणतळे स्पोर्ट्सचा. महेश दादा खांदवे आणि शिवाजी बापू खांदवे यांचा संघ आपण पाहतोय. शिवराज स्पोर्ट्स 108 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज आहे. फलंदाजही ताकद दाखवतायत. गोलंदाजांना त्यांची ताकद दाखवण्याची गरज आहे. चोवीस चेंडू आणि 76 धावा करायच्या आहेत. 19 धावांची सरासरी पर ओव्हर राखायची आहे. ही मैत्रीपूर्ण लढत आहे. तुम्ही बंटे आणि आशिष भावड्याला तुम्ही पाहू शकता. हरणतळे स्पोर्ट्सला माहिती आहे या मॅच मधली आशिष भाऊ खांदवेची विकेट किती अहमियत आहे, किती महत्वाची आहे. आणि त्या विकेटसाठी जंग पछाडलं जात आहे. इथे प्रयत्न होत आहेत. गोलंदाज अमित खांदवे पुन्हा एकदा तयार. अमितचा पुढचा चेंडू. यावेळेला एज आहे. अगदी इथपर्यंत आवाज आला. चेंडू दुसरी. विकेट गेली दुसरी. हादरा बसलाय. आशिष भाऊ बॅक टू पॅव्हिलियन आणि आता थोडंसं दडपण पाहायला मिळतंय. गणेश अप्पा नंबर क्रमांक 4चा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. हा चेंडू फटका सेफ आहे. सिंगल पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होत नाही. एकमेकांना रोखलंय आणि एकेरीच धावेवर समाधान. या एका धावेच्या बरोबरीने आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती. ही मॅच फार महत्वाची आहे. म्हणजे अंतिम टप्प्यातले जे सामने असतात ना तशा प्रकारचा सामना आपल्याला सुपर 12 मध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही टीम एकमेकांची ताकद ओळखून या मॅच मध्ये खेळ करत असताना आपण पाहतोय. दोन्ही संघांना एकमेकांची ताकद माहित आहे. दोन्ही संघ एकमेका संघांचा खेळ जाणतात आणि तो खेळ यावेळेला मैदानामध्ये सुरू आहे. अमित टू सागर. हा चेंडू चांगला फटका आहे. सर्कलच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. सिंगल पूर्ण केली. एकेरी धावेवर समाधान. या एका धावेच्या बरोबरीने 34 धावा आल्या धावफलकावर. एक सिंगल आली. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाइडिश, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप बॅकवर्ड पॉइंट. हा चेंडू फुल टॉस आहे. वाइडिश लॉंगॉनला 2-2 क्षेत्ररक्षक आहेत. एक कलेक्ट करतोय, एक बॅकअप देतोय. फेक होते तत्पूर्वी मिळते फक्त सिंगल. आता एकेरी दुहेरी धावांनी काही होणार नाही. इथे हवाई आक्रमण करावं लागेल. हवेसोबत गप्पा मारणारे चेंडू तुम्हाला दाखवावे लागतील. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाचा खेळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. 5 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. शेवटचा चेंडू या षटकातला घेऊन येणार अमित, परंतु स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सागर तांबे. आक्रमक फलंदाज आशिष खांदवे आणि नवनाथ खांदवे आपण बघतोय मैदानाच्या बाहेर आहेत.
यावेळेला मात्र सागर तांबे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सिंगल पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होतोय का? गणेश अप्पांनी निर्णय घेतलाय आणि डेंजर एंडकडे धावणारा फलंदाज आपण पाहिला. सागर तांबे 2 धावा निश्चित पूर्ण. या 2 धावांच्या बरोबरीनं धावफलक पुढे सरसावलं. 37 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 18 चेंडू आणि 71ची गरज आहे. पर ओव्हर 23.67 म्हणजे 24 धावा प्रत्येक षटकामागे तुम्हाला जमवायचे आहेत. षटकार, चौकार आणि आक्रमण या मॅचमध्ये तारू शकतं ते शिवराज स्पोर्ट्सला. आक्रमण करावं लागेल, मोठमोठे फटके खेळावे लागतील. आशिष खांदवेला सूर गवसतो ना गवसतो तोच विकेट गेली, मैदानाच्या बाहेर यावं लागलं आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय जबाबदारी आहे ती सागर तांबे आणि गणेश अप्पा खांदवे या 2 खेळाडूंवर. तीन ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 37 धावा आपण धावफलकावर पाहतोय. अठरा चेंडू आणि आता 71 धावांची गरज आहे. प्रति षटक 24 धावा जमवाव्या लागतील तर या मॅचमध्ये विजय सहज शक्य आहे. आक्रमण होणं गरजेचं आहे. जे आक्रमण सकाळी केलं होतं खांदवेनगर संघाच्या फलंदाज भूषण गाडवेनं, तसा खेळ आता शिवराज संघाच्या फलंदाजांना करावा लागेल. वातावरण शांत आहे. या षटकामध्ये या मॅचचा निकाल स्पष्ट होईल. या षटकात जर का धावा आल्या तर पुढच्या 2 ओव्हरमध्ये शिवराज स्पोर्ट्सचे विस्फोट आपण पाहू शकतो. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. परंतु या षटकात जर का धावा कमी आल्या तर मग दबावाखाली येईल तो शिवराज स्पोर्ट्स संघ. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रीतम खांदवे पुन्हा एकदा आणलाय गोलंदाजी मार्कवर. कर्णधारानं विश्वास ठेवलाय प्रीतमवर. समोर आपण पाहतोय गणेश अप्पा. बॅटची एज आणि फलंदाज बाद. तरची गरज आहे. 71 धावा करायचे. चेंडू शिल्लक आहेत 17. हा चेंडू उजव्या एसटीच्या जवळून जातो असं पंच दाखवतायत आणि इथे डॉट बॉल आलाय. या डॉट बॉलच्या बरोबरीने आपण पाहतोय धावफलक स्थिरावलाय ते 37 या धावसंख्येवर. 16 चेंडू आणि आता गरज आहे 71ची. संजय पितांबरे कट आणि फलंदाज
आपण बघतोय अनिल खांदवे उर्फ सोन्या. बॅटिंग लाईनअप जर का बघितला तर 172 फलंदाज या शिवराज स्पोर्ट्स मध्ये आहेत, परंतु सध्या त्यांचा शो फ्लॉप पाहायला मिळतोय. इथे गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीची छाप सोडली आहे. बॅकवर्ड रिजन मध्ये चौकार आलाय, 4 धावा, असे मोठमोठे फटके आता येणं गरजेचं आहे. सोन्या पुन्हा एकदा बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडूला आपण पाहिलं, परंतु यावेळी आल्या वाईडच्या या धावांच्या बरोबरीने आपण बघतोय 46 धावा. इथे उजव्या एष्टीच्या बाहेर संतुलन बिघडलंय गोलंदाजाचं प्रीतमचं. 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. संधी अजूनही आहे. 14 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे. तशी इनिंग एखाद्या फलंदाजाला खेळावी लागेल, परंतु इथे बॅटची एज घेऊन हा फलंदाज आपण बघतोय बाद झाला. मैदानाच्या उजव्या एष्टीच्या बाहेर खराब चेंडू, व्हाईट बॉल आला आणि 48वी धाव धावफलकावरती लागते. 13 चेंडू आणि आता 60 धावांची गरज आहे. 5 फलंदाज बाद म्हणजे निम्मा संघ आता पॅव्हेलियन मध्ये परतलाय. प्रतीक खांदवे त्या बॅट मधनं उंच फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जज करतायत. कॅरी करताना आपण पाहिलं झेल पकडता आला नाही, पडला आणि अशा वेळेला एक सिंगल आली. या सिंगलच्या बरोबरीनं 4 षटकांचा खेळ इथे संपला. 24 चेंडू इथे फेकले गेले. धावा जमवल्या फक्त 49. आता 12 चेंडू आणि 59 धावांची गरज आहे. एकतर्फी सामना होण्याची चिन्ह पाहायला मिळतात. या ओव्हरमध्ये धावा आल्या 12. चेंडू आणि 59 धावांची गरज आहे. सामन्याचा उल्लेख जेवढा मोठा होता ना, तेवढा मोठा सामना पाहायला मिळत नाही. एकतर्फी सामना होण्याची चिन्ह पाहायला मिळतात. स्ट्राईकला आपण पाहतोय प्रतीक आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश खांदवे, अमित खांदवे आणि अमितच्या या चेंडूवर आक्रमण केलंय. लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे प्रतीकच्या बॅटमधनं आलाय.
जर का बघितलं तर ट्विस्ट निर्माण करण्याची स्थिती आता आपण पाहतोय. प्रतीकच्या बॅटमधनं षटकार पाहायला मिळाला. हा चेंडू ऑन साइड मध्ये खेळलाय. सिंगल साठी प्रयत्न होतोय. एकच धाव मिळणार. 56 धावा आतापर्यंत आपण पाहतोय धावफलकावर. 10 चेंडू आणि 52 धावांची गरज. हा चेंडू या अशा धावांनी तर काही फरक पडणार नाही आरंतळे टीमला. डबलचा प्रयत्न पाहायला मिळाला. 2 धावा आल्या आणि 58 धावा धावफलकावर पाहतोय आपण. 9 चेंडू 50 धावांची गरज आहे. सामना दूरवर आहे शिवराज स्पोर्ट्स पासून, तर जवळ आहे हरणतळे स्पोर्ट्सच्या. बॅटची एज. प्रतीक खांदवे बंटी प्रयत्न करतोय आणि इथे विकेट क्रमांक 6. पन्नास धावा करायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 8. 8 चेंडू आणि 50 धावा. तो वेळ वाचवा कारण अजूनही 2 मॅच होणं बाकी आहे. हा चेंडू सिंगल आली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि अगदी सहजरित्या 2 धावा पूर्ण होतात. या 2च्या बरोबरीने 60 धावा धावफलकावरती आहेत. आता 48 ची गरज आहे 7 चेंडूंमध्ये. सात चेंडू आणि 48 धावा. मोठं आव्हान आहे. इथे बॅटला चेंडू बहुधा ब्रश करून गेला असावा बॅकवर्ड रिजन मध्ये. हा चौकार आलाय आणि या चौकाराच्या बरोबरीने आपण पाहतोय 64 धावा 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर. तर 6 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि 44 धावा. प्रतीकला आता इथे संधी आहे. प्रतीक खांदवे ही मॅच जरी आता शिवराज स्पोर्ट जिंकणार नसला तरी प्रतीकला आपला खेळ इथे सर्वांसमोर सादर करण्याची एक चांगली सुवर्ण संधी आहे. त्या संधीचा लाभ आता त्याला घेता आला पाहिजे. व्हाईट बॉल 65 धावा आल्यात. 6 चेंडू आणि आता 43 ची गरज आहे जिंकण्यासाठी. डॉट बॉल.
आता 5 चेंडू आणि 43 धावा. एकतर्फी सामना पूर्णपणे पाहायला मिळतोय. या सामन्यावरती पकड मजबूत केली ती अरंतळे स्पोर्ट्सनं. चांगला खेळ अरंतळे स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. देर आहे दुरुस्त आहे परंतु प्रतीक कांदवेच्या बॅटमधनं षटकार 6 धावा. चार चेंडू आणि 37 धावा. विकेट क्रमांक 7. फलंदाज झेलचीत बाद झालेत. इथे हा 7वा झेल उपस्थित झालेत. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांना विनंती आहे की आपण अतिथी मंचावर विराजमान होऊन या टुर्नामेंटचा आनंद घ्यायचा आहे. ओमकार जगताप नवीन फलंदाज येतोय. सात 8 बाद 71 आपल्याला धावफलकावर धावा पाहायला मिळतात. आणि इथे विकेट हॅट्रिक. फलंदाज बाद अक्षय 12वा खेळाडू आणि तो सांगतोय प्रवीण कांदवे हा शेवटचा खेळाडू शिवराज स्पोर्ट्सचा. हॅट्रिक साध्य केली. इथे शेवटचा एक बॉल बाकी आहे. शेवटची विकेट आहे आणि ऑल आउट करण्याची संधी आहे त्या अरंतळे स्पोर्ट्सला. इथे प्रवीण कांदवे यांनी संघाला तारलंय. ऑल आउट होऊन दिला नाही. 9 विकेट गेल्या होत्या. ही मॅच 36 धावांनी जिंकली. हा सामना 36 धावांनी जिंकला. आणि या टुर्नामेंट मधलं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी. ज्यानं पहिली विकेट हॅट्रिक घेतली तो गोलंदाज आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला मिळाला. गणेश खांदवे. अमर युवा प्रतिष्ठान आणि शिवगर्जना स्पोर्ट्स या दोन संघांदरम्यान पुढची मॅच असेल. शिवनेरी पॅव्हलियन मध्ये आपण पाहतोय अमर युवा प्रतिष्ठानला आणि शिवगर्जना स्पोर्ट्सला आपण पाहणार आहोत रायगड पॅव्हलियन मध्ये.
आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमंत्रित करूया प्रसिद्ध बैलगाडा मालक सन्माननीय जाधव साहेब आणि त्यांच्या समवेत लांडगे साहेबांना आपण विनंती करूया की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. या दोन मान्यवरांचे शुभ हस्ते विशाल शेठ लांडगे यांच्याकडनं 200 रुपये, गणेश खांदवे अमित खांदवेला येत आहेत. त्याने 50 धावा पूर्ण केल्यात, त्याच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. विशाल भाऊ लांडगे आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक आपण पाहतोय विनायक मामा जाधव या दोन मान्यवरांचे शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. आणि कैलासवासी पैलवान विष्णुदाता खांदवे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. ते गोलंदाज गणेश खांदवेला. मॅन ऑफ द